जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार ते करू शकतात। त्या जे बोलल्या त्याच्यात त्यांची चूक नाही, त्यांची लायकीच ती आहे। 1756 तुमच्यासारखे 56 हे पुरुष नाही, पुरुषांची यांच्यासारख्या पुरुषांची नीच प्रवृत्ती आहे जी मी रोज पायाला बांधून फिरते। पण मी तुम्हाला जसं म्हटलं की यांची लायकी तीच आहे आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो। आता त्यांनी काल ज्या पद्धतीने माझ्यावरती ट्वीट केलं ते नेहमीच करतात। माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो, वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो। आता विरोधी पक्षातल्या आधीच्या सगळे बोलून बोलून थकले, आता यांची सुरू झाली आहे। मला प्रश्न पडला, हे प्रश्न अजून किती वर्ष विचारणार? एकच प्रश्न, माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जातं, जे बोललं जातं, ज्या पद्धतीने, अरे तुम्ही काय समजता स्वतःला आणि तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय? बरं, विषय त्यांचा नव्हताच ना। मी का बोलले? कारण त्यांच्या नेत्या अनिल परबने माझ्याकडे बोट दाखवून चित्रा वाघ असं म्हणून मला प्रश्न विचारला, उत्तर देऊ नको। आणि हा प्रश्न फक्त एकटे चित्रा वाघचा नाहीये। अहो, तुम्ही महिलांवर दादागिरी करता, तुम्ही असाल मोठे शहाणे, पण महिलांचा अपमान करायचा, त्यांची दादागिरी त्यांच्यावर करायची, त्यांचा आवाज दाबायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? आम्हाला हलक्यात घेऊ नका, हा मेसेज होता। पण या सटर फटर वटवागळांना त्यांची लायकीच तेवढी आहे की कुठल्याही परिस्थितीतून घाणेरडं काहीतरी निर्माण करायचं आणि त्या ठिकाणी बोलायचं। आता त्यांनी माझ्यावरती इतकं काल घाण बोलल्या, अरे आम्हालाही घरदार आहे ना, आम्हालाही संसार आहे, आम्ही का रस्त्यावर पडलोय? मग मी एकच प्रश्न विचारला, तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी। तो येऊन प्रेसला सांगतोय की कुणाच्या पण लेकरांवरती, मी परत सांगते, मी काल ट्वीट करताना पण मला खूप दुःख झालं, आता बोलतानाही मला त्रास होतोय, कारण त्या लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये, पण जिनी जन्म दिला तिला तर अक्कल पाहिजे। तो बाप सांगतो डीएनए टेस्ट करा, डीएनए टेस्ट करा, तुम्ही आमचं बोलता, आम्ही तुमचं बोललो तर मग तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला। म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय, ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो। काल मला विचारलं गेलं, माझं नाव घेऊन बोलले म्हणून मी त्यांना उत्तर दिलं। तो विषय मी काढलाही नव्हता सभागृहात, हा विषय माझ्या सहकारी मनीषा कायंदे यांनी काढला। त्या दिशा सालियांच्या विषयावर बोलत होत्या, मीच नाही, माझ्यासारख्या आणखीन सहकाऱ्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली। आणि त्याला बोलताना ज्या पद्धतीने अनिल परबांनी बोट करून चित्रा वाघ असं म्हटलं, तेव्हा त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे आणि जे मी बोलले त्याचा मला अभिमान आहे। महिलांना हलक्यात घेऊ नका, हा स्ट्रॉंग मेसेज त्याच्यातून दिलाय। तुम्हाला काय, आमचा नवरा काय करतो, आमची पोरं काय करतात, तुम्हाला काय करायचंय हो? तुम्ही मुद्द्यावर बोला ना। हेच तर म्हटलं मी, तुम्ही आमच्या कॅरेक्टरवर बोलणार, हे कधी होतं सगळं? हे कुठल्या मानसिकतेतून होतं की तुमच्याकडे बोलायला काय नाहीये? तुमच्याकडे बोलायला काही नसतं, त्यावेळेला असे मुद्दे उपस्थित होतात। प्रश्न साधा होता, विचारा उद्धव ठाकरेंना का दिली क्लीन चिट, हाच तर विषय होता। आणि मग त्याच्यामध्ये मला तर कीव येते की एवढा प्रगाढ पंडित, हुशार, विधिज्ञ माणूस, त्याला उत्तर देता नाही आलं, ते सटर फटरांना पुढे केलं आणि पुन्हा तेच चित्रा वाघ, आणि मग किती पुरुष पायाला बांधले। अरे ही नीच प्रवृत्ती आहे, कधी थांबणार? पुरुष नाही यांच्यासारख्या, म्हणजे आता त्याला समजायला पण अक्कल पाहिजे ना, कारण यांच्या डोक्यात या घाणेरड्या शिवाय, स्त्री आणि पुरुषाला जोडण्याच्या शिवाय यांच्या डोक्यात काही नाही। म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच येणार, हे मला या ठिकाणी सांगायचे। एक विषय फक्त, त्याच्यामध्ये मी हाऊसमध्ये होते, मला माहित नाही, पण माझ्याकडे कंटेंट आला, त्याच्यात त्यांनी म्हटलं की या काय शिवसेना भवनावर गडाबडा लोळत होत्या, मला घ्या। अरे हॅलो, मला सांगायचंय, बरं झालं बोलल्या,
अरे थोडी माहिती घ्या यार, त्यावेळेला तुम्ही नव्हतात. दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी उबाठाचे आत्ताचे आमदार मिलिंदजी नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता की चित्राताई एकदा येऊन भेटा, तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे. मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता, पण त्यांच्या शब्दाला रिस्पेक्ट म्हणून मी नक्की गेले होते. मी नव्हते गेले, त्यांनी बोलवलं होतं मला. आणि याची विश्वासार्हता, याचा खरेपणा, त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते, कारण त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे सगळं कोऑर्डिनेट करतील. त्यामुळे मिलिंदजी मला दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंकडे पण घेऊन गेले. मी म्हटलं मला विचार करू द्या, मी अजून ठरवलं नाहीये. पण ते म्हटले नाही नाही तुम्ही, आणि त्यावेळेला आदित्य ठाकरे सुद्धा होते, हेही मला सांगायचंय. या सगळ्या घटना या सत्य आहेत. आता एकनाथ शिंदेंवर तुमचा विश्वास नसेल, मिलिंद नार्वेकर तर तुमच्याकडे, त्यांना विचारा. तेच मला घेऊन गेले. त्यांच्याकडे स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी निरोप पाठवले की चित्राताईंना भेटायला घेऊन ये, आणि त्यांच्या शब्दाचा मान म्हणून मी तिथे गेले होते. एकच चांगली गोष्ट तिथे झाली की माझी खूप वर्षापासून इच्छा होती की मला बाळासाहेब जिथे बसायचे त्या खुर्चीचं दर्शन घ्यायचं होतं. आणि मी उद्धवजींना विनंती पण केली की उद्धवजी जिथे बाळासाहेब बसतात मला तिथे जाता येईल का. त्यांनी आदित्य ठाकरेंना सांगितलं. हे तुम्ही आदित्य ठाकरेंनाही विचारा. ते माझ्यासोबत एक लिफ्ट होती, तिथून मला घेऊन गेले आणि बाजूला जिथं बाळासाहेब बसायचे मी तिथे जाऊन पाया पडले, कारण माझी बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि हा सगळा घटनाक्रम बोलण्याआधी उद्धवजींना विचारा, आदित्य ठाकरेंना विचारा, मिलिंद नार्वेकरांना विचारा, आणि जमलं तर तुम्हाला शिंदे साहेब सुद्धा सांगतील, कारण ते सुद्धा त्याचा एक भाग होते. आणि म्हणून उठसूट काहीतरी बेछूट बोलायचं मी माझ्या एकटीसाठी नाही मांडले. हा विषय फक्त सभागृहातला किंवा राजकारणातल्या क्षेत्रातला नाही आहे. आज प्रत्येक ठिकाणी महिला लढते स्वतःच्या अस्तित्वासाठी, आणि प्रत्येक ठिकाणी या अनिल परबांसारखी नीच प्रवृत्ती तिला त्या ठिकाणी ठोकत असते, तिला बोलत असते. अरे आपण उत्तर कधी द्यायचं. आणि मी उत्तर दिलं तर माझ्यावर तुटून पडले. मला फरक नाही पडत आहे, मला कोण काय बोलतंय याचा फरक पडत नाही. मला जे पटलं ते मी बोलले. पुन्हा सांगते, त्यांनी विषय काढला, त्यांनी माझं नाव घेतलं, त्यांनी असं बोट केला, बोला चित्रा वाघ बोलली, आणि त्याच्यात काहीच चूक नाही. तुम्ही जे सभागृहात बोललात त्यावरून सभागृहाची गरिमा कुठेतरी कोणाची. अरे मग गरिमा काय फक्त महिलांनी सांभाळायची. संजय राऊत बोलले. संजय राऊतनी तर बोलूच नाही हो. संजय राऊतांचा मराठी भाषेचा गरिमा, महिला सन्मान काहीतरी संबंध आहे का. काहीतरी संबंध आहे का. आजच त्या स्वप्ना पाटकरचं ट्विट बघा, तिला वाहिलेली शिव्यांची लाखोली दुनियेने वाईकली. त्या नीलमताई इतके वर्ष त्यांच्यासोबत काम करत होत्या, त्यांच्याबद्दल ते काय बोलले. त्यांनी महिलांबद्दल बोलू नये, आणि तो शहाणपणा तर त्यांनी मला शिकवूच नाही. मी तुम्हाला तेच म्हटलं, त्या खडसे असू दे रोहिणी, नाहीतर या सटर फटर वटवागळ असू दे, अरे ज्याची जी लायकी तो तेवढंच बोलणार. बरं मी बिग बॉसच्या स्टुडिओमध्ये, तर खडसेंचे वडील पण तर तिथेच बसतात ना, मग ते काय करतात तिकडे. विरोधाला विरोध, वाईट वाटतं या गोष्टीचं. माझ्या एकटीसाठी नाही लढत आहे मी. आणि बघा, जबाबदारीने सांगते, याच्या आधी पण झालंय. आज जे सुपात आहेत ना ते उद्या जात्यात येणार आहेत. हे लक्षात ठेवा. आजच्या सुपातल्या बायका उद्या जात्यात येणार आहेत. आणि त्यामुळे ही लढाई ही फक्त माझी स्वतःची नाही. अरे या जगातल्या, या राज्यातल्या कुठल्या बाईला तुम्ही हलक्यात घेऊ नका, हेच मला सांगायचंय. आणि गरिमा फक्त बायकांना शिकवणार, पुरुषांना कोण शिकवणार. त्यांनी वाटेल ते बोलावं, मुद्दे संपले, आमच्या घरादारावर बोलावं. आणि ते वशिलाने आले असतील, मी नाही आले. माझा 26 वर्षाचा संघर्ष आहे. आज मला त्या ठिकाणी माझ्या पक्षाने, मुख्यमंत्री देवेंद्रजींनी संधी दिली, त्याचं सोनं करण्यासाठी मी आली आहे. आज सुद्धा विविध विषय जे 26 वर्ष मी रस्त्यावरती लढले, ते प्रश्न मला मांडायची संधी सभागृहात मिळते. मी याच्यासाठी नाही आले. पण जर बघा, एक उसूल है आयुष्याचा, हम किसी को छेड़ते नहीं है, लेकिन हमें अगर किसी ने छेड़ा तो उसको छोड़ते भी नहीं है.
मुद्दे संपले आमच्या घरादारावर येणार आणि वरून शहाणपणा करून गरिमा आम्हाला शिकवणार. तुम्हाला गरिमा नाही, तुम्हाला काही विधिनिषेध लागू होत नाही, सगळं बायकांनी सांभाळायचं आणि तुम्ही बायकांवरती बेछूट असे आरोप करायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं आम्ही गप्प बसून ऐकून घ्यावा. हे असेल ना तर तुमच्या सटर फटरांना सांगा, आम्हाला सांगू नका. त्यामुळे कोण मला काय बोलतंय याने मला काही फरक पडत नाही. मी लढले, मी लढणार. आज ठेचलंय, परत नादी लागाल तर परत ठेचून काढीन, हे पण सांगतेय. मात्र तुमच्यावरती आरोप करताना वेगवेगळ्या पाठीमागच्या प्रकरणांचा दाखला जो आहे तो दिला जातो. मग ते रघुनाथ कुचिक प्रकरण असेल, महबूब शेख असेल, किंवा मग संजय राठोड. मी काय सांगते तुम्हाला, ज्या ज्या वेळेला जे जे झालं ते मी सांगितलंय. त्या पोरींनी नंतर येऊन सांगितलं की कशा पद्धतीने आम्हाला सांगितलं चित्रा वाघचं नाव घे. आता कुणाकुणाला कुठे कुठे प्रूव्ह करू, कुठे कुठे प्रूव्ह करू. चित्रा वाघचं नाव घे, तुला पैसे देतो, आमच्या केसेस मागे घे, आम्ही सगळं तुझं करून देतो. आता हे त्या पोरी मला सांगतात, मी पुन्हा त्यांना सांगून त्या पोरींना अडचणीत आणू का? काय मला बोलतायत तुम्ही बोलाओ, मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी जे केलंय ते त्या पोरींना माहितीये आणि तुमच्या बोलण्याने, मला वाटेल त्या थरावर जाऊन बोलण्याने सुद्धा माझ्यात फरक पडणार नाही, कारण मी तुम्हाला मोजतच नाही. जो काम करतो, जो सहन करतो, तोच बोलायची ताकद ठेवतो, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. त्यामुळे कालच्या माझ्या बोलण्यावरती कोण काय बोललं हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. पुन्हा सांगते, ज्यांच्या डोक्यात फक्त घाणेरडी विकृती आहे तेच प्रत्येक वेळेला बाईचे आणि पुरुषाचे संबंध जोडायचं काम करतात. अरे यांच्यासारख्या नीच प्रवृत्ती, यांच्यासारख्या नीच विकृती आज 26 वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये, तंगड्याला बांधून फिरते. आणि आभार पण मानायचे या सगळ्यांचे, या नीच लोकांचे, की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना, यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला. म्हणूनच मी म्हटलं, आज ठेचलंय, परत नादी लागाल ना परत ठेचून. हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्र्यांचे घोटाळे आहेत. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच काय काय गोष्टी आहेत त्या बाहेर येत आहेत. या सगळ्या लोकांवरून सरकार बॅकफूटवर जात असतानाच धनंजय मुंडेंचा राजीनामा, जयकुमार गोरेंचे एका महिलेला स्वतःचे नग्न व्हिडिओ पाठवणं असेल, किंवा माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त सदस्यता, ह्या सगळ्या मुद्द्यांवर जे सरकार कम्प्लिटली बॅकफूटवर गेलंय, त्या सरकारला एक नवा मुद्दा पाहिजे होता. म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला. परंतु जे लोक फार कबरीवर बोलतात आणि ज्यांना फार आम्हीच कसे हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते आहोत आणि जे उद्धव साहेबांच्या बद्दल फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतात, ते हे विसरतात की ते नेमके काय आहेत. कारण नितेश राणे ज्या आपल्या सागर बंगल्यावरच्या बापाच्या आशीर्वादाने आणि बाप दिल्लीतल्या बापाच्या आशीर्वादाने बोलतात, त्यांना हे माहिती असलं पाहिजे की नितेश राणेंचे तथाकथित आजोबा किंवा ही सगळी मंडळी नेमकी कोण आहेत, की औरंगजेबाच्या या वंशजाच्या मजारीवर रंगून येथे मोदीजी का फुले वाहत आहेत, ते ह्याच्यावर ते कधीच बोलत नाहीत. बरं, ही मजार जी आहे ही मजार औरंगजेबांचीच आहे, कारण याच्या मागे त्याच्या वंशजाची त्याच्या मागे एक फोटो आहे. हा फोटो नीट व्यवस्थित झूम करून घेतला की हा फोटो असा दिसायला लागतो. आता याच्यावर राणे बोलणार नाही. राणेंना जेवढा टास्क दिलाय तेवढा टास्क ते करतील. परंतु जे राणे फार काँग्रेस वगैरेवर थैथयाट करत होते, त्यांना तो विसर पडलाय की 10 वर्ष काँग्रेसच्याच पायाशी लोळण घेत त्यांनी जी पदं मिळवली आणि आपला जुहूचा बंगला कमावला, जो अनाधिकृत आहे. आणि जुहूच्या बंगल्याला वाचवण्यासाठी, अविघ्न सोसायटीतली आपली पापं लपवण्यासाठी राणेंना भाजपचा आश्रय घ्यावा लागला. ते राणे आम्हाला शेंड्यावर शहाणे होऊन शहाणपण शिकवतात. या सगळ्यांमध्ये काल जो मुद्दा त्यांनी काढला होता त्यावर मी आता फार जाणार नाही, कारण मनीषा कायंदेंचं आधीचं म्हणणं काय होतं, मनीषा कायंदे त्यावर काय बोलत होत्या वगैरे, हे सगळं आपण आधीही पाहिलेलं आहे. मात्र
या संबंधाने याची गरज का पडते, हे प्रकरण काढायची गरज का पडते? कारण जेव्हा औरंगजेबचं प्रकरण काढलं जातं आणि औरंगजेबची मजार आम्ही उखडून काढणार आहोत असं ते सांगतात, त्यावेळेला त्यांना अपेक्षित असतं की आता विरोधक काहीतरी विरोध करतील. पण विरोधकांनी सांगितलं की अरे आमचं काय देणं घेणं आहे, वो थोड़ी हमारा चाचा भतीजा मामा काका कोई है, आपको करना है सो कर लो. आता विरोधकांनी मुद्द्यातली हवा काढली म्हटल्यावर काय करावं, तर नागपूरची दंगल करावी. नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य, नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा, हा गृहस्थ आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे. त्यांना शोधून नाही मिळालं तर 8 दिवसात मी सगळे त्याचे पुरावे अजून देईन की ज्या माणसाला पुढे केलं ही सगळी दंगल वाढवण्यासाठी तोही पुन्हा भाजपचाच होता. ज्या अटकेत लोक आहेत ती सगळीच्या सगळी विश्व हिंदू परिषदेची कशी काय निघाली, म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला वातावरण बिघडवायचं होतं. परंतु हे सगळं चालू असताना, हे वातावरण बिघडवताना त्यांच्या असं लक्षात आलं की अरे नाही, विरोधकांनी तर आपली सगळी पोलखोल करून टाकलेली आहे आणि आता काय करायचं, नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर, आय रिपीट वन्स अगेन, नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते असं वाटल्यावर यांना शिळ्याकडीला ऊत आणणं भाग होतं. आणि त्या शिळ्याकडीला ऊत आणण्यासाठी मग औरंगजेब प्रकरणावर तब्बल 1300 मतांनी आघाडी घेत त्यांनी जुनंच प्रकरण उकरून काढलं. मला वाईट वाटतं या गोष्टीचं की खरंच कुणाच्याही घरातलं लेकरू असं जाऊ नये, आणि तसं जात असेल तर हे दुःख आहे. या दुःखावर या लेकराच्या आईने स्पष्टपणे सांगितलं की आमचं काही म्हणणं नाहीये, पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या संबंधाने वडिलांनी काही तक्रार करायची ठरवली. ती खरं तर प्रेयर आहे, जुन्या एका याचिकेला आमची प्रेयर टॅग करा म्हणून, तर त्यांनी ती करावी, ती करण्याला पण हरकत नाही, त्यांनी ती केली पाहिजे, कारण त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. परंतु एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा किती नीच आणि कपटीपणाचं राजकारण करते हे फार स्पष्ट आहे. हे इतकं नीच आणि पाताळयंत्री राजकारण करणाऱ्या भाजपापासून या लेकराच्या आईवडिलांनी सावध राहिलो पाहिजे की तुमच्या लेकराला न्याय देण्यासाठी नाही तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथं गलिच्छ भाजपा करत आहे. आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. बाईंचा तसा तो नाद आहे, बाई तशाच वागत राहतात, बाईंच्या स्वभावाला औषध नाहीये. परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे, काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जातंय. परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात, पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात. झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील, परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात. त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत. आता ह्या बाई कोण आहे ज्या फार म्हणतायत की मी लढले, मी संजय राठोडच्या साठी लढले. माझं त्यांना सभागृहाच्या बाहेरून का बरं, तर त्याचं कारण आहे. सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत. आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करतं आणि मग भाजपा बायकांच्या आडून व्हिक्टीम कार्ड खेळायचा प्रयत्न करतं. त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागेल. काल त्या विचित्र बाईने किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही. खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या, तर तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये. परंतु ज्यांना वाटतंय की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली, जर तुम्ही त्या क्लीन चिटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल
तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल, आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या. याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या विमुक्तातल्या एका पोरीच्या अब्रूचं मातेरं राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या. आणि समजा जर ही क्लीन चिट चूक असेल तर वाघबाई कसल्या लढत आहेत? लढण्यासाठी लगेचच भाजपच्या सदस्यत्व पदाचा सुद्धा राजीनामा देऊन आमदारकी तर तोंडावर फेकून मारली पाहिजे आणि भाजपने संजय राठोडची केस पुन्हा एकदा रिओपन केली पाहिजे. का मंत्री म्हणून घेतलं? ज्या अर्थी मंत्री म्हणून घेतलं त्या अर्थी तुम्हाला तो योग्य वाटत असेल, आणि योग्य वाटत असेल तर तुमचं नक्कीच तुम्ही भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होतात. आता हे बोलायला का जागा आहे की त्या कशा उद्ध्वस्त करतात आयुष्य? तर मी काही आपल्याला गोष्टी दाखवल्या पाहिजेत. पुण्यामध्ये आमचे उपनेते रघुनाथ कुचिक जे आहेत, रघुनाथ कुचिक यांच्या संदर्भाने वाघबाई फार अक्रळ विक्रळपणे ओरडायला लागल्या, बोंबलायला लागल्या. आणि त्यानंतर या संदर्भात जी पीडित तरुणी आहे असं दाखवलं गेलं, त्या तरुणीने स्वतः माध्यमांच्या समोर येऊन, पोलीस स्टेशन समोर येऊन हे स्पष्ट केलं की मोहम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं. तसंच चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे असून विशिष्ट यंत्रणा वापरून माझ्या मोबाईलवरून कुचिक आणि कुचिक यांच्या मोबाईलवरून मेसेज येत असल्याचं दाखवलं. या सगळ्या आपल्याच माध्यमांनी केलेल्या त्या पीडितेच्या बातम्या आहेत. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवल्याचा आरोप पीडितेने केला. पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला चित्रा वाघने आपल्याला भाग पाडलं, असं या जबाबामध्ये ही मुलगी सांगते. ही जी पीडित तरुणी आहे, ही पीडित तरुणी पुन्हा असंही सांगते की न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा कुचिक यांना नको, मला वाघबाईंनी शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी हे करायला सांगितलं. पुढे जाब द्यायला मला चित्रा वाघने भाग पाडलं, हा धक्कादायक खुलासा याच्यामध्ये देत आहे. हे झालं कुचिकचं प्रकरण. बाई एवढ्यावर थांबतील तर बाई कशा? कारण भाजपला या सगळ्या फौजची गरज आहे. भाजपला हे सगळे सदा, गुना, रूपा, चित्रा हे सगळे लोक भाजपला लागतात. कारण भाजपची अडचण काय आहे? भाजपचे जे हार्डकोर आरएसएस आहेत ते इतक्या गलिच्छ पातळीवर उतरत नाहीत. मग त्याच्यासाठी त्यांना बाटगा अधिक कडवा असतो असं म्हणत बाहेरून इम्पोर्ट केलेली लोक लागतात. हे इम्पोर्ट केलेल्या लोकांमध्ये मग त्यांनी अजून एक नाव पुढे आणलं, ते होतं महबूब शेख. आणि महबूब शेखला मग त्यांनी फार बेजार करायचं सुचलं. महबूब शेखच्या संदर्भाने अनेक म्हणजे महबूबने अत्याचार केला नाही ह्या माध्यमातल्या बातम्या तर सोडा, या सगळ्या माध्यमांमधल्या बातम्या तर सोडा, परंतु माझ्याकडे काही एफआयआर कॉपीज आहेत आणि या एफआयआर कॉपीज मधली मी एक माहिती वाचूनच दाखवली पाहिजे की महबूब शेख याच्यावर जे आरोप झाले होते त्याच्यामधली जी पीडित आहे, मी नाव आणि तपशील वगळते जाणीवपूर्वक, मला त्या महिलेच्या सुरक्षेची काळजी आहे म्हणून, आणि फक्त त्यातला काही मजकूर वाचते की त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी हॉटेलात जाऊन झोपी गेले व माझ्या रूमचे दार नदीमने बाहेरून लावून घेतले. औरंगाबादला रात्रीच्या वेळी आम्ही पोहोचलो. 23/12/2020 रोजी लकी ज्यूस सेंटर चिश्तिया चौक येथे नदीमने मला बळजबरी बोलावून घेतले आणि जर तू हे केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या परिवाराला कायमचं संपवून टाकेल असं म्हटलं. त्यानंतर दिनांक 25/12/2020 रोजी दुपारी 1:30 वाजता नदीमने फोन करून हिमायतबाग इथल्या डिलाईट ज्यूस सेंटरमध्ये भेटायला बोलून महबूब शेख विरोधात तक्रार दाखल करायला मला सांगितली. मी महबूबला ओळखत नव्हते तेव्हा नदीमने मला मोबाईल मधला महबूब शेखचा फोटो काढून दाखवला. मी खूपच घाबरलेली होते. माझी आणि महबूबची ओळख नव्हती. मला तो फोटो खूप वेळा दाखवण्यात आला. पुढे काय केले त्यांनी? 31/12/2020 रोजी 7:30 वाजता नदीमने फोन करून सांगितले, तू ज्याच्यावर तक्रार केली तो राष्ट्रवादीचा खूप मोठा नेता आहे आणि आता तू माघार घेऊ शकणार नाहीस, त्यामुळे तू तात्काळ हाजी अली फंक्शन हॉल समोर ये. तेथे मी पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन तुला जाण्यासाठी थांबवली आहे.
मी दौलताबादला थांबलो आहे, तू गाडीत बसून तिथं ये. मी त्याप्रमाणे आहे त्या कपड्यावर गाडीत बसून दौलताबादला गेले. तिथे दुसऱ्या गाडीत नदीम शेख, रियाज शेख, विशाल ड्रायव्हर हे होते. ते मला गाडीत बसून अहमदनगरच्या संकेत हॉटेलला घेऊन गेले. तिथे रूम मध्ये मला सोडून माझा मोबाईल त्याच्या ताब्यात घेऊन मी 1-1.5 तासात येतो म्हणून नदीम गेला. त्यानंतर 1.5 तासांनी नदीमने येऊन मला ज्यांनी काम दिले आहे ती व्यक्ती आष्टी, कृपया हे माध्यमांनी ऑन एअर करावी, काय सांगितलेलं आहे. त्यानंतर 1.5 तासांनी नदीम येऊन मला ज्यांनी काम दिलेले आहे ती व्यक्ती आष्टी, जिल्हा बीड येथील असून आपल्याला आष्टी येथे जायचे आहे म्हणून एका नवीन पांढऱ्या कारमध्ये बसून घेऊन गेला. आम्ही 5:30 वाजता आष्टी येथे कृष्णा हॉटेल येथे थांबलो. त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2021 सकाळी 10 ते 10:30 वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून, पुन्हा एकदा वाचू. त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2021 सकाळी 10 ते 10:30 वाजता नदीमने तेथे आलेल्या लोकांची ओळख करून देऊन त्यापैकी एक सुरेश धस साहेब यांची ओळख सांगून हे येथील आमदार आहेत, तसेच हे मंत्री सुद्धा राहिलेले आहेत व ही हॉटेल सुद्धा यांचीच आहेत अशी ओळख करून दिली. आणि त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव जिया बेग असे सांगितले. त्यावेळी सुरेश धस, ते आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे त्यांच्या पाठीमागे आष्टी येथील एका पहिल्या मजल्यावर असलेल्या एका पत्रकाराच्या फ्लॅटवर गेलो. तिथे एका महिलेची ओळख करून देऊन ह्या फार मोठ्या समाजसेविका आहेत व त्यांची खूप मोठी पोच आहे, त्यांचे नाव चित्रा वाघ आहे म्हणून त्यांची ओळख करून दिली. मी तिथे त्यांना मला खोटी केस करायला लावली, मला खूप लोक फोन करून त्रास देतात, मला यात पडायचं नाही असं म्हणाले. त्यावेळी चित्रा वाघ व सोबत असलेले तेथील सर्व मला म्हणाले की तुला आता FIR प्रमाणेच बोलावे लागेल, नाहीतर तुझ्यावर खोटी केस केली म्हणून गुन्हा दाखल होईल व तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील. त्यानंतर चित्रा मॅडमनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा, चित्रा मॅडमनी माझा एक व्हिडिओ करून घेतला आणि मला चित्रा मॅडम यांनी मीडियाशी कसे व काय बोलायचे हे शिकवले. त्यानंतर चित्रा मॅडम, नदीम आणि सुरेश धस आणि जिया बेग यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आम्हाला जायला सांगितले. त्यावेळी मी चित्रा मॅडमला तुमचा मोबाईल नंबर द्या असं म्हटलं, तेव्हा तिने नंबर दिला नाही व म्हणाल्या लक्षात ठेव, यानंतर मी तुला यापुढे कधीही ओळखणार नाही. यापुढे तुझ्या संपर्कात मी सांगितलेले लोक विशाल शेख, रियाज, शहानूर हे दुसरी गाडी घेऊन हॉटेलला आलेले होते व तेथून आम्ही मुंबईला निघालो असता आष्टीच्या रस्त्यावर जिया बेग याने गाडी थांबून नदीमच्या हातात एक बॅग दिली. त्यावेळी मी नदीमला बॅगमध्ये काय आहे असे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पोलिसांनी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ व तसेच आपल्या राहण्याची व्यवस्था म्हणून हे पैसे दिलेले आहेत. मी फसत चालले होते हे मला कळत होते, परंतु मी नदीमच्या, चित्रावागच्या जाळ्यात अडकल्यामुळे व जिवे मारण्याच्या धमकीमुळे, व्हिडिओमुळे, गुंडांमुळे मला त्यांच्या सांगण्यानुसार वागावे लागत होते. मी आहे त्या कपड्यावर आल्यामुळे नदीमने माझ्यासाठी कपडे घेतले. त्यानंतर माझे येथे गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेल्या एका हॉटेलवर थांबलो. तेथे विशालने मला दाखवले की हे बघ, महबूब शेख एका बाईटमध्ये रडत आहे, हे तेच आहेत ज्यांच्यावर तुला अजून जबाब द्यायचा आहे, म्हणून नदीमने मला मारहाण केली. ही FIR कॉपी. आता या FIR कॉपीच्या नंतरही वाघबाई म्हणाल्या छे छे हे तर खोटच आहे, त्यांचा नेहमीचा स्वभाव, हे तर खोटच आहे. आणि त्यावर अब्रू नुकसानीची केस महबूब शेख यांनी दाखल केली. हे पुन्हा एकदा माध्यमांसमोर स्पष्ट केलं पाहिजे की गेल्या 5-7 वर्षात तब्बल 193 केसेस ईडीने दाखल केल्या. 193 केसेस मधल्या फक्त 2 लोकांना शिक्षा झालेली आहे आणि 2 ते 3 लोक स्वतः लढून आपल्या बलबुत्यावर बाहेर आले. मग संजय राऊत असतील, सूरज चव्हाण असतील, अशी ही सगळी मंडळी. बाकीचे लोक कुठे आहेत याची जर माहिती घेतली तर सगळेच्या सगळे भाजपमध्ये आहेत. आता हे जे सगळेच्या सगळे भाजपमध्ये आहेत या लोकांचं ज्या अर्थी हे भ्रष्ट नसतील म्हणूनच भाजपने घेतले असतील तर भाजपने यांची माफी मागितली पाहिजे, किंवा या लोकांनी भाजपवर आणि किरीट सोमय्यावर अब्रू नुकसानीची केस टाकली पाहिजे, पण ते तसंही करत नाहीत. पण महबूब शेख,
कारण तो खऱ्याने लढत होता. महबूब शेखने मात्र अब्रू नुकसानीची केस टाकली. माझ्याकडे हायकोर्टची ऑर्डर कॉपी आहे. या हायकोर्टच्या ऑर्डर कॉपीमध्ये स्पष्टपणे खालचं जिल्हा कोर्ट, हायकोर्ट दोन्हीही कोर्टामध्ये निकाल महबूब शेखच्या बाजूने आहे की ज्या चित्रा वाघने स्पष्टपणे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने, डॅमेज करण्याच्या हेतूने हे सगळं केलं असं स्पष्टपणे म्हटलंय. ही प्रेयर इंग्रजीमध्ये आहे, पण तरीही 2-3 ओळी वाचल्या पाहिजेत. इन द प्रेझेंट केस द सूट फॉर डिफॉर्मेशन इज फिल्ड बाय द पर्सन अगेन्स्ट हुम द criminal proceedings are initiated. However, the criminal proceedings are not initiated by the present applicant. Defendant filing of criminal proceeding is not pleaded as a cause of action. The suit is based only the statements made by the applicant against the respondent, which according to the respondent are false and judgmental, as if the respondent is being convicted for the offence, though the statement were made of the basis of on an FIR that was lodged against the respondent. The pursuit of the statement as quoted in the plaint shows that the applicant has made statements against the respondent by proceeding as if the respondent is convicted. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर वाघबाईंचा किंवा किरीट सोमय्यांचा वापर भाजपा काय पद्धतीने करते आणि कशासाठी करते हे स्पष्ट आहे. राहिला प्रश्न वाघबाईंनी कालची भाषा वापरायचा, मला वाटतंय त्या भाषेवर मी जाऊ नये, माझ्यावर चांगले संस्कार आहेत. परंतु एक नक्की आहे की या निमित्ताने थोडीफार आकडेवारी का होईना परब साहेबांनी बाहेर काढली. मी परब साहेबांचे आभार मानते. आणि माध्यमांनाही जो प्रश्न सतत पडतो की अरे विरोधक कुठे आहेत, तर मुठभर असणाऱ्या विरोधकांनी अत्यंत मोठी 5वी बहुमत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनात काय पद्धतीने सळो की पळो करून सोडले हेही आपण सगळे बघत आहात. आणि त्यामुळेच पोटशूळ उठलेल्या लोकांनी आत्ता हे सगळं आकांडतांडव केलं. वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे, कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात, याचंही कृपया त्यांना भान असावं. प्रश्न विचारू शकता. मी हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे. निवृत्त न्यायाधीशांची जी कमिटी होती त्या कमिटीने जो रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टमध्ये निर्दोष आहेत असं सांगितलं होतं. ते निर्दोष आहेत असं निवृत्त न्यायाधीश कमिटीने सांगितल्यानंतर सुद्धा उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला होता. आता जर उद्धव साहेबांनी तो राजीनामा घेतला तर भाजपने पुन्हा त्यांना सत्तेमध्ये का सामावून घेतलं? भाजपने कोणत्या आधारावर घेतलंय? त्या क्लीनचिटच्या आधारावर जी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने दिलेली आहे त्याच्यावर? तर याचा स्पष्ट अर्थ आहे की वाघबाईने एका माणसाचा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि जर वाघबाईचं म्हणणं खरं असेल तर भाजपा खोटारडी आहे. भाजपाने केस रिओपन करावी. भाजपा फार सत्याची वाली असेल तर भाजपामध्ये हिंमत असेल तर त्यांनी ती केस रिओपन केली पाहिजे. माझ्यापर्यंत ही माहिती आलेली नाही, कारण मी आता आपल्यासमोर मघापर्यंत तरी माझ्याकडे ही कुठलीही माहिती नव्हती. मी माहिती घेऊन निश्चित त्याची उत्तरं देते. ओके. हे बहुतेक त्यांना जेव्हा काहीतरी त्यांच्या नवऱ्याने काय ती 1 लाख रुपयाची लाच वगैरे घेतली तेव्हाचा आहे. आणि त्यांना संताप होतो. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्या नवऱ्यावर जरी लाच खाण्याचे जरी आरोप झाले तरी किमान 1.5 कोटीचे तरी झाले पाहिजे ना. म्हणजे 1 लाख म्हणजे फारच चिंधीगिरी वाटते. ते 1 लाखाच्या आकड्यामुळे पण कदाचित त्या फार चिडलेल्या असतील, असू शकतं. मग 10-5 कोटीची लाच असेल तर माणसाला जरा सायझेबल अमाऊंट वाटते. 1 लाख म्हणजे मला वाटते वाघबाईंच्यासाठी एकदमच चिंधीगिरी वाटली असेल. ओके, थँक्यू. चाललंच सायलेंटला टाकायला हवं तर माझ्याही लक्षात करावा.
इथे. जर कुणाला FIR ची कॉपी आणि हे पाहिजे असतील डॉक्युमेंट तर आहे तिथे. सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल सॉफ्ट कॉपी पण पाठवतो. कुठला फोटो हवाय तुम्हाला?